त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल 50 खोके एकदम ओके, भैया इधर नॉट ओके, भैया इधर नॉट ओके। तर नमस्कार, आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर काल पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचा चांगलाच घेतलाय समाचार। चला तर बघूया। मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतोय, तो कुठे राहतोय याचा पत्ता बित्ता मला काय माहिती नाही। अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही, पण माणूस लक्षात आहे। कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिलाय। माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय की मी तेव्हा कॅन्डिडेट होते, आता मी उमेदवार नाहीये। त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना, तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा आहे मला माहिती आहे। कोणाबद्दल बोलते? दोघं तिघं फिरत होती, त्यातला सगळ्यात जास्ती उत्साही तोच व्यक्ती होता। आणि जो कार्यकर्ता भेटतो तो मला सांगतो त्याचा काहीतरी करा। मी म्हटलं आता कुणाचं काही करायची गरज नाही, जे उत्तर आपण द्यायची गरज होती ती मतदारांनीच त्यांना दिली आहे आणि आपण कधी सोडायचाही नाही। पण जर आपल्या सहकार्यां कार्यकर्त्यांना त्या वारंवार परत धमक्या आल्या तर इस टाइम करारा जवाब मिळेगा। तर सुप्रिया सुळे इथंच थांबल्या नाही, तर त्या पुढे असंही म्हणाल्या की रोहित मला म्हणाला होता की आपल्याला पण एक बँक लढवायची आहे। तर सुप्रिया सुळे म्हणाल्या तुम्हाला जे करायचं ते करा, पण बापा हो माझी एक तुम्हाला आत्या म्हणून एक विनंती आहे की आपली बँक 24 तासापर्यंत चालू राहिली नाही पाहिजे, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी अजितदादा यांच्यावर लगावला। चला तर बघूया व्हिडिओमध्ये। रोहितनी फार जोरात सांगितलं की बँक पण आपण लढवणार। रोहित मला काही प्रॉब्लेम नाही बँक लढायची, पण मला एक फक्त सूचना आहे तुला की बँक जरूर लढा, जरूर जिंका, पण कुठलीही ब्रांच आपली सत्ता आल्यानंतर 24 तास चालणार नाही। वो नाही होगा। एवढी माझी एक आत्या म्हणून तुला विनंती आहे बाबा, तू चालव बँक, पण 24 तास चालू नको बाबा, बाकी तू काही कर। कोण आओ तुम्ही कशासाठी टाळ्या वाजवताय? मी कुठली बँक हिशोब मागते का विचारलं नाही, मी फक्त एवढंच म्हणाले की असं कानावर आलंय उडत उडत की अनेक लोकांना आज फोन गेले आणि त्यांना हिशोब मागितला जातोय की मी तुला एवढं दिलं, गेलं कुठे? तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।